की एवढा पाऊस भयंकर होता की आम्हाला सुद्धा मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी एवढा त्रास सहन करावा की समोरची गाडी सुद्धा 100 फुटावर सुद्धा गाडी दिसत नव्हती। शिंदे साहेब काल अर्जुन भाऊन त्यांना घेऊन आले आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे त्या सगळ्या अडीअडचणी त्यांनी एक शांततेपणे ऐकून घेतल्या। आज सुद्धा बावनकुळे साहेब ज्यावेळेस पूर्वीच्या दौऱ्यामध्ये आले त्यावेळेस त्यांनी गोरंट्याल साहेबांना सांगितलं होतं की आम्ही जालना येथे बैठक घेऊ आणि गोरंट्याल साहेब असतील, विशीद्वारे अर्जुन भाऊ असतील, तसेच भास्कर आबा स्वतः त्या ठिकाणी हजर होते। त्यांनी सुद्धा सांगितलं की हे आंदोलन खूप दिवसापासून चालू आहे आणि शेतकऱ्याचा निर्णय हा मार्गी लागणं गरजेचं आहे। बावनकुळे साहेबांनी स्पष्ट निर्देश दिले की लवकरात लवकर त्याच्या 40% पट जर वाढवले तर त्याचा काय भाव येतो, पुन्हा फळबागात सुद्धा एक चार्ट बनवा आणि हे सगळे आंदोलनकर्ते शेतकऱ्याला दाखवा आधी पहिलं की तुम्ही याच्यावर समाधानी आहात का, सानुग्रह अनुदान जे असतं तो वाढीव काही देता येईल का, त्याबाबत सुद्धा आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। पण ICU मध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या पेशंटला जसं ऑक्सिजन लावतात ना आणि त्याला एक आशा पल्लवीत होते जगण्याची, तो आमचा कालचा दिवस। आमचा जसा प्रश्न गेला त्यानंतर तात्काळ त्यांनी लगेच आपल्या आशिमा मित्तल आपले जे कलेक्टर मॅडम आहे त्यांना फोन केला। नमस्कार मित्रांनो, देवमूर्ती येथे जे आंदोलन सुरू आहे 111 दिवस आज कंप्लीट झालेले आहे। काल खूप महत्त्वाची बैठक पार पडली या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत। आज देखील महसूल मंत्री राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांची VC संपन्न झाली आणि भरपूर काही तुफानी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्याचं कळतंय। त्या बैठकीला ॲडव्होकेट गोपाळराव मोरे उपस्थित होते। मोरे साहेब, मला सांगा, कालची बैठक देखील सकारात्मक झाली। आजच्या बैठकीत नेमकं बावनकुळे साहेबांसमोर, कारण महसूल विभागाचे ते प्रमुख आहेत आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत बऱ्याच मागण्या त्यांच्याशी देखील संलग्न आहे, आज त्या बैठकीत नेमकं काय काय झालं? तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस आम्ही इगतपुरी टोलनाका सोडला तर त्यावेळेसच आम्हाला असं वाटलं नव्हतं की उद्याची कालची सुद्धा बैठक होईल म्हणून, कारण आम्ही सुद्धा बघितलं की एवढा पाऊस भयंकर होता की आम्हाला सुद्धा मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी एवढा त्रास सहन करावा की समोरची गाडी सुद्धा 100 फुटावर सुद्धा गाडी दिसत नव्हती। परंतु तेवढ्या वेळ काढून शिंदे साहेब काल अर्जुन भाऊन त्यांना घेऊन आले आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे त्या सगळ्या अडीअडचणी त्यांनी एक शांततेपणे ऐकून घेतल्या आणि पुन्हा आम्ही या तुमच्या निर्णय घेण्यासाठी एक मोठी बैठक ही त्या ठिकाणी लावू आणि तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मार्गी लावू असं शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं। नक्कीच शिंदे साहेबांनी आता याच्या आधी सुद्धा ज्यावेळेस जुना मुंबई नागपूर रोड झाला होता तर त्यावेळेस सुद्धा एक इनिशिएटिव्ह घेऊन चांगला दर हा फळबागांना असेल शेतीला दिला, कारण त्याच्यामध्ये त्यांचा मेन रोल हा होता। आणि आज सुद्धा बावनकुळे साहेब ज्यावेळेस पूर्वीच्या दौऱ्यामध्ये आले त्यावेळेस त्यांनी गोरंट्याल साहेबांना सांगितलं होतं की आम्ही जालना येथे बैठक घेऊ आणि पूर्वी सुद्धा अर्जुन भाऊची मी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी मला खरेदी खत हे जास्तीचे असल्याचे मला सुचवलेलं आहे, हे ते खरेदी खत तुम्ही आम्हाला सांगा, दाखवा। तर आजच्या VC मध्ये त्यांनी ते खरेदी खत त्या ठिकाणी ज्यावेळेस बैठकीसाठी आले तर त्यावेळेस खरेदी खत आणलेलं आहे का सोबत हे त्या ठिकाणी विचारलं आणि त्यावेळेस गोरंट्याल साहेब असतील, विशीद्वारे अर्जुन भाऊ असतील, तसेच भास्कर आबा स्वतः त्या ठिकाणी हजर होते। त्यांनी सुद्धा सांगितलं की हे आंदोलन खूप दिवसापासून चालू आहे आणि शेतकऱ्याचा निर्णय हा मार्गी लागणं गरजेचं आहे। तसंच कुचे साहेबांनी सांगितलं की ही जी पूर्ण निर्णय प्रक्रिया आहे तर ती कॅबिनेटमध्ये मंजूर होणं गरजेचं आहे, कारण हा कायदा वेगळा सांगतो आणि ही जी परिस्थिती आहे, कारण 2021ला हा कोविडचा निर्बंध असल्यामुळं अशी परिस्थिती प्रत्येक वेळेस येत नाही आणि हा अपवादात्मक निर्णय असल्यामुळं तो मंत्रिमंडळामध्ये घेणं गरजेचं आहे। जसं तिथं मूल्यांकनाच्या बाबतीत जसं काही ठोस आज पावलं उचलण्यात आली का? याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी स्पष्ट निर्देश दिले की लवकरात लवकर एक जे जास्तीत जास्त खरेदी खत आहे त्याचा एक चार्ट तयार करा आणि त्याचा एक प्रस्ताव पाठवा आणि दुसरा एक प्रस्ताव असा पाठवा की जे आपण मूल्यांकन काढलेलं आहे त्याच्या 40% पट जर वाढवले तर त्याचा काय भाव येतो, पुन्हा फळबागात सुद्धा एक चार्ट बनवा आणि हे सगळे आंदोलनकर्ते शेतकऱ्याला दाखवा आधी पहिलं की तुम्ही याच्यावर समाधानी आहात का, आणि ते समाधानी जर असाल तर तो प्रस्ताव असा एक संयुक्त प्रस्ताव तयार करून आमच्याकडे पाठवा, आपल्याला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे अशा भूमिकेमधून त्यांनी तसे निर्देश जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत। नक्कीच जे आपण बघितलं मोरे साहेबांनी जी माहिती दिली की त्या मीटिंगमध्ये बऱ्याच काही चांगल्या गोष्टी देखील घडल्या आज जी VC झाली त्याच्यामध्ये। आणि जसं एक प्रश्न राहिला होता की निवाडे जे एकतर्फी निवाडे झालेले, तुमचा एक मुख्य जो आक्षेप होता एकतर्फी निवाडे तो शेतकऱ्यांना न सांगता त्यांची आवड बनवून टाकण्यात आली, तर त्याबद्दल तुम्ही काही प्रश्न मांडला का? एकतर्फी निवाड्याचं सुद्धा त्या बैठकीमध्ये आजच्या आलं होतं तर त्यावेळेस
स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितलं ज्यांचे निवाडे झाले असतील तर त्यांचे आम्हाला सेट असाईड करता येत नाही, त्याला कायद्याचे बंधन नाही. परंतु आम्हाला यांना जर तुम्ही सानुग्रह अनुदानासाठी प्रस्ताव पाठवा म्हणे, तर आपण सानुग्रह अनुदान जे असतं तो वाढीव काही देता येईल का, त्याबाबत सुद्धा आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. जसं मोरे साहेबांनी सांगितलं की आज व्हीसी मध्ये नेमकं काय काय घडलंय, बरीच सकारात्मक पावलं मागच्या 2 दिवसापासून उचलण्यात येत असल्याचं दिसतंय. जसं राठी साहेबांनी 2 दिवसा पहिले सांगितलं होतं की 1 ते 2 दिवसात काहीतरी हालचाल नक्की होणार आहे, तर काल एकदा झाली ना आज दुसऱ्यांदा झाली आणि येणाऱ्या आठवड्यात हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल हीच आशा आता बळावली आहे, की कारण कालची मीटिंग पॉझिटिव्ह झाली, आजची देखील मीटिंग पॉझिटिव्ह झाली. नेमकं काय आता तुमच्या मनात आहे की काल पण जसं शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली, आज बावनकुळे साहेबांनी ऑर्डर दिले, तर तुमचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटतं का? मुळात सांगायचं झालं तर काल जेव्हा आम्ही, जसं वकील साहेबांनी आता सांगितलं, आम्ही जेव्हा मुंबईला चाललो होतो, सगळं जे काही शिष्टमंडळ सोबत गेलो त्या शिष्टमंडळना एक मुडदे म्हणून आम्ही तिथे चाललो होतो. पण ICU मध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या पेशंटला जसं ऑक्सिजन लावतात ना आणि त्याला एक आशा पल्लवीत होते जगण्याची, तो आमचा कालचा दिवस. त्या दिवसामध्ये आम्हाला एक, जर तुम्ही जास्त त्या दिवसाचं डिटेलमध्ये सांगायला गेलो तर दुपारपर्यंत आम्हाला आशेचे किरणच उरलेले नव्हते. आम्ही सगळे इतके असे निराशेने तिथनं निघण्याच्या तयारीत होतो. पण सन्माननीय आपले आमदार साहेब अर्जुनभाऊ खोतकर यांनी स्वतः तिथं याच्या BMCच्या ऑफिसमध्ये जाऊन तिकडच्या जे याला पाहणीला होते शिंदे साहेब आपले, त्यांच्या सोबत राहून त्यांना फोर्स करून आमच्यासाठी आणलं तिथं. किमान त्यांना 10 मिनिटाचा तरी वेळ द्या अशी त्यांची एक अट होती. आणि त्या अटीला कुठंतरी शिंदे साहेबांनी पण सकारात्मकतेने घेऊन आमच्याशी येऊन चर्चा केली, भरपूर असा वेळ दिला. मुळात आम्हाला तेवढा वेळही अपेक्षित नव्हता. जर त्यांना तशी फॉर्मॅलिटीचा पार्ट निभवायचा होता तर त्यांनी हार्डली आम्हाला 5 ते 10 मिनिटं देऊन त्यांनी कल्टी मारली असती. पण त्यांनी फक्त पाऊण तासाची चर्चा ही जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाबतीतच केली, ज्यामध्ये वकील साहेब, मी, आपले दिलीपजी राठी साहेब जे आपले नेतृत्व करत आहे, आपले कोल्हे महाराज, शरद भाऊ, आम्ही सगळे तिथं शिष्टमंडळ म्हणून गेलो होतो. याच्यामध्ये सगळ्यांचे प्रश्न त्यांनी एकदम अशा शांत पद्धतीने ऐकून तात्काळ, आमचा जसा प्रश्न गेला त्यानंतर तात्काळ त्यांनी लगेच आपल्या आशिमा मित्तल आपले जे कलेक्टर मॅडम आहे त्यांना फोन केला. त्याच्यात त्यांनी शहानिशा करून आपल्या प्रश्नावरती कसं त्याचं निवारण करता येईल याची चर्चा केली. प्लस त्यांचे जे तिथं आमच्यासाठी मनोज जिंदल म्हणून त्याचे विजन MD आलेले होते, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आमचे जे इथं शिष्टमंडळाशी त्यांना काय काय प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नांचं निवारण कसं करता येईल या बाबतीतही त्यांनी सकारात्मकतेने घ्यायला सांगितलं. म्हणजे कालचा दिवस मी जर सांगितलं ना, गेलेला मुडदा जसा ICU मध्ये गेल्याच्या नंतर त्याला कुठेतरी आशा पल्लवीत होते, तो आमच्यासाठी कालचा दिवस.